नमस्कार मित्रांनो. सावळ्याची जणू सावली 5 जानेवारी भागामध्ये सारंगची आंघोळ होते तो अप्पूला आवाज देतो. आवाज आल्यानंतर सावली पळतच जाते. ती सारंगला उघडं बघते आणि पटकन बाजूला तोंड करते. सारंग पण सावलीला बघतो आणि आत पळतो. परत डोकावत म्हणतो, अप्पू कुठे गेला? सावली म्हणते, सोम भाऊजी आणि बबलू दादाबरोबर तो बाहेर गेला. सारंग म्हणतो, दे तो टॉवेल. तो आत जातो आणि सावली हसायला लागते. ती किचनमध्ये येते. कानू म्हणते, साऊ नाश्त्याला काय करायचं? नाही म्हणजे आपण कसं काही पण खातो, उपीट पोहे, पण ते काय खात असतील ते माहिती नाही. सावली म्हणते, आपण थालपीठ करूया. कानू म्हणते, काय ते थालपीठ खातात? सावली म्हणते, का? ती म्हणते, नाही अगं ते श्रीमंत लोक. म्हटलं थालपीठ कसे खातील? साऊ म्हणते, आई अन्नामध्ये कसलं आलंय गरीब श्रीमंत? आणि सारंग सरांना अशीच पदार्थ आवडतात. कानू म्हणते, होय का? चल लगेच करूया. आता साऊ तिच्या हाताने थालपीठ बनवत असते. बबलू म्हणतो, वा कसला खमंग घमघमाट सुटलाय. तेवढ्यात सारंग येतो. सजदेव म्हणतो, बसा ना. सारंग बबलू आणि सोमला म्हणतो, बाहेर गेला होतात काय? अप्पू म्हणतो, वा सारंगदाजी काय हँडसम दिसताय, अगदी पिक्चरमधल्या हिरोसारखे. त्याच्या बोलण्यावर सारंग अगदी गोड हसतो. जयंती सजदेवला म्हणते, ओ जाणे तो बाहेरचा टेबल आणा. सगळे विचारतात, टेबल? ती म्हणते, होय नाही म्हणजे तुम्हाला डायनिंग टेबलवर नाश्ता करायची सवय असेल ना, म्हणून शेजारून टेबल आणला आणि वेगवेगळ्या 4 खुर्च्या. सजदेव म्हणतो, वा जयंती हुशार आहेस. जयंती म्हणते, मग मी लय टॅलेंटेड आहे. मला भरतकाम, विणकाम, स्वयंपाक अगदी सगळंच येतंय. आणि कोटलवारांच्या घरी होता ना डायनिंग टेबल, माझ्या माहेरी त्यावर बसून मी बदामाचा शिरा खायची. नाही म्हणजे इथं आल्यानंतर ते काय मिळत नाही स्टेटस. या लोकांना स्टेटसच नाही आहे. सारंग म्हणतो, पण मला काय सांगताय? आता मात्र खुदूखुदू सगळेच हसायला लागतात. जयंती सजदेवला म्हणते, जा आणि टेबल घेऊन या. सारंग म्हणतो, त्याची काहीच गरज नाही. आपण रात्री कसं मस्त खाली बसून जेवलो तसंच खाली बसून नाश्ता करूया. जयंती म्हणते, चालल तसं तर तसं. एकनाथ म्हणतो, चला हे सगळं उचलूया. आता सगळे टेबल खुर्च्या बाजूला घेतात आणि बसायला टाकतात. जयंती फक्त सगळ्यांना सूचना देत असते आणि सारंगला म्हणते, बसा ना बसा. तेवढे सावली थालपीठ घेऊन येते. जयंती म्हणते, ठेव 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 पाणी घेऊन ये आणि वाढ ना सगळ्यांना. सावली सगळ्यांना थालपीठ वाढते. सारंगजवळ येते आणि त्याच्याकडे बघते. तिला आता आठवतं तिने घरी शिरा केलेला असतो आणि सारंग काही घेत नाही. अमृताच्या बोलण्यावर तो एक घास खातो आणि निघून जातो. सावली म्हणते, माझ्याचं थालपीठ खातील का सारंग सर? पण तेवढ्यात एकनाथ म्हणतो, जावई बापू करा सुरू. सोम एक घास घेतो आणि म्हणतो, वा वहिनी काय थालपीठ झालं. माझ्या हातात असताना किचनची जबाबदारी मी तुमच्यावर दिली असती. जयंती म्हणते, म्हणजे सावळे तुला काय किचनमध्ये जाऊ देत नाही की काय? भांड्याला तरी हात लावू देतात. तू स्वयंपाक करते ना तिथे. आता जयंती प्रश्नांचा भडीमार करते. सगळे शॉकून बघत असतात. तेवढ्यात बबलू चकचक करत म्हणतो, अजिबात नाही. सावली वहिनी किचनमध्ये जातच नाही, कारण आमच्याकडे नवीन नवरीला किचनमध्ये पाठवतच नाही. काय ना सावली वहिनी नवीन नवरी म्हणून सगळेच काळजी घेतात. हे ऐकल्यानंतर जयंतीचा चेहरा पडतो. सारंग एक घास घेतो. साऊ मनात म्हणते, सारंग सर बोला ना, थालपीठ कसं झालं? तुम्हाला आवडलं का? आता सारंग थालपीठ खातो. त्याचा चेहराच खुलतो. तो मनात म्हणतो, वा सावलीने काय थालपीठ केलं. खरंच सावलीच्या हाताला चव आहे. तो तिच्याकडे बघतो. सावली स्माईल करते. जगन्नाथ साऊचं गाणं ऐकत असतो आणि म्हणतो, वा वा वा, या मुलीला काय स्वर्गीय गळा लाभलाय. कमाले. पण अलका म्हणते, तिचं ना त्या कस्तुरी मृगासारखं आहे. आपल्यात काय ना हेच तिला माहिती नाही आहे. त्या भैरवीच्या जाळ्यात अडकून पडली आहे. जगन्नाथ म्हणतो, जास्त काळ नाही अडकणार. लवकरच तिला ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव होईल आणि आपण आहोत ना तिच्या पाठीशी खंबीर उभे. अलका म्हणते, आपण आहोतच हो, पण सावली तिच्या शब्दांची आणि तत्वांची एवढी पक्की आहे ना, त्या भैरवीला दिलेले शब्द ती कधीच मोडणार नाही. जगन्नाथ म्हणतो, त्याचंच मला कौतुक आहे. हे जग दिसतं ना तेवढं सरळ नाही आहे आणि याची तिला कल्पना नाही. ती साधी सरळ संस्कारी मुलगी आहे. ह्या भैरवी वजेसारखे छक्के पंजे
तिला कधीच कळणार नाही. आणि त्यासाठीच तर आपला जन्म झालाय ना. हे अशा लोकांसाठीच देव आपल्याला जन्माला घालतो. त्या भैरवजेच्या कचाट्यातून मी माझ्या लेकराला नक्की सोडवणार, हा या जगन्नाथचा शब्द आहे. गावकरी येतात आणि एकनाथला आवाज देतात. एकनाथ म्हणतो, या नाही या. ते म्हणतात, अहो असं कळलं सारंग सर आलेत. एकनाथ म्हणतो, हो हो या ना आतमध्ये. ते म्हणतात, नाही बाहेरच बसूया. आता चटाई टाकतात. सारंग येतो आणि सगळ्यांमध्ये खालीच बसतो. ज्यांनी कार्यक्रम ठेवलेला असतो ते म्हणतात, वा जावई बापू, तुमच्याबद्दल जे ऐकलं होतं ना ते अगदी खरं आहे. अहो सावली आमच्यासमोर लहानाची मोठी झाली. अशी पोरगी शोधून सापडणार नाही कुठं. अहो अस्सल सोनं, पावन कशी. आता सारंगला आठवतं जगन्नाथ बोललेला असतो, तुझ्या घरामध्ये परीस आलाय परीस, ज्याच्या स्पर्शाने दगडाचं सुद्धा सोनं होतं. आता सारंग विचारात पडतो. एक जण म्हणतो, अहो आमच्या सावलीचं अख्खं गाव कौतुक करतंय, खूप गुणाची मुलगी आहे ती. दुसरा म्हणतो, सावलीने एकदा शब्द दिला की दिला आणि ती आत्तापर्यंत कधीच खोटं बोलली नाही. अहो तिच्या अशा वागण्याची कधी कधी आम्हाला भीती वाटायची. मी तिला बोलायचो, सावली बाळा असा कोणाला शब्द देऊ नये. आता सगळेजण सावलीचं भरभरून कौतुक करत असतात आणि सारंग स्माईल करतो. ते म्हणतात, तुमच्या जोडीचा आम्हाला सन्मान करायचा आहे, अशी या गावची पद्धत आहे. कारण ते आमच्या गावाचे पण जावई असतात ना. ते आज जोडून म्हणतात, त्यामुळे तुम्ही मान स्वीकारावा अशी आमची इच्छा आहे. सावली म्हणते, काका याची काय गरज आहे. एकनाथ म्हणतो, साऊ तुला गरज नसल, पण आपल्या गावाची रीत आहे ना, आपण नाही सांभाळायची तर कुणी सांभाळायची. जयंती म्हणते, मग रीतीभाती पाळायलाच पाहिजे. ओ सासरे बाबा उठा तुम्ही. ती साऊला पकडते आणि सारंगजवळ बसवते आणि म्हणते, कसा लक्ष्मीनारायणचा जोडा दिसतो, मी हळदी कुंकू आणते हा. आता साऊने सारंगचा सन्मान करतात आणि म्हणतात, उद्याची पूजा तुमच्या हातानेच पार पडू द्या. सारंग म्हणतो, उद्या सकाळी माझी मीटिंग आहे, पण मी संध्याकाळी येतो ना. ते म्हणतात, ठीक आहे ठीक आहे, काम आधी महत्त्वाचं, आणि तुम्ही एवढं काम सोडून आमच्यासाठी इथपर्यंत आला तेच खूप झालं. गावकरी निघून जातात. सारंग आत जातो. भैरवी तारा गाडीजवळ येतात. तारा आरशात बघते आणि मटकत असते. भैरव म्हणते, काय गं तारा, हल्ली गाण्यापेक्षा तुझं नटण्यामध्ये जास्त लक्ष आहे. एवढं लक्ष गाण्यामध्ये दिलं असतं ना, त्या सावलीचे पाय नसते धरावं लागले. तारा म्हणते, मम्मा असं काहीच नाही आहे, अगं सहजच. भैरव म्हणते, कसं आहे ना तारा, मांजर डोळे मिटून दूध पित असते, पण सगळ्या गावाला माहीत असतं, आणि इथे तर तुझी मम्मा आहे, तिला जास्तच माहिती असणार. त्यामुळे माझ्याशी खोटं बोलायचा प्रयत्न पण करू नकोस. कानू विठ्ठलासमोर बसलेली असते. साऊ येते आणि म्हणते, आई इथं का बसली. कानू म्हणते, जावई बापू. ती म्हणते, अगं ते अप्पू सोम भाऊजी आणि बबलू दादाबरोबर बाहेर गेले. कानू म्हणते, होय का, बरं बरं. साऊ सगळं ठीक आहे ना. आता सावली तिच्याकडे बघायला लागते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.